प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली सागरने त्या आपल्या गायनेकोलॉजिस्ट मैत्रिणीची भेट घेऊन या सगळ्यामध्ये मुक्ताचे सगळे रिपोर्ट तिला दाखवत तिच्याकडून एक सगळे रिपोर्ट बनवून घेतलेले असतात आणि त्यानुसार मुक्ता 100% आई बनू शकत असते अशी होप्स निर्माण झालेली असते। मग सागर ते पेपर पाहतो आणि खरंच तुम्ही आई बनण्याचे चान्स आहात, जगातलं हे सुख मी तुम्हाला मिळवून देणार आणि आत्तापर्यंत जो तुमचा मोठेपणा होता त्या मोठेपणाला सगळेजण तुम्हाला मूल होऊ शकत नाही या कारणासाठी गालबोट लावत होते ना, तर हे गालबोटी यापुढे मी कुणा कुणाला लावू देणार नाही। मुक्ता तुमचं मन तितकं मोठं आहे तितकीच ही गोष्ट सगळेजण तुम्हाला खाली पाडण्यासाठी वापरतात ना, तर यापुढे या गोष्टीमुळे तुमचा मान कधीही कमी होणार नाही। तुम्ही सुद्धा आता परिपूर्ण होणार आहात, तुम्ही सुद्धा आता आई होणार आहात असं म्हणत इकडे आता सागरने ती फाईल घेऊन दिवाळीच्या दिवशी आता खूप मोठी गोष्ट केलेली असते आणि तो घरी येत असतो। इकडे आता मुक्ता दिवाळीच्या दिवशीची आदल्या दिवशी ती छानपैकी रांगोळी काढत असते, तोपर्यंत सई तिकडे येते। सई सांगते, हे काय मुक्ताई, मला रांगोळी काढायची होती ना, या सगळ्यामध्ये मी तुला म्हटलं होतं ना की मी रांगोळी काढणार आहे। यावरती मुक्ता म्हणते, सॉरी अगं मी तर पूर्णपणे विसरूनच गेले, पण ठीक आहे काहीच हरकत नाहीये, आज मी काढले ना रांगोळी, उद्या तुझा दिवस आहे, उद्या रांगोळी तू काढायची आहेस। यावरती आता इकडे सई म्हणते, उद्या काय आहे? त्यावरती मुक्ता सांगते, अगं उद्या तुझा आणि आदित्यदादाचा दिवस आहे ना, उद्या भाऊबीज आहे, तर उद्या तुम्ही दोघांनी मिळून रांगोळी काढा। आज पाडवा आहे की नाही, तर पाडव्याची रांगोळी मी काढते। यावरती सई सांगायला लागते, पाडवा म्हणजे या पाडव्यात 2-2 पाडवे असतात का? यावरती मुक्ता म्हणते, तू म्हणू शकतेस, पण तो पाडवा असतो ना तो वेगळा असतो, त्या दिवशी आपण वेगळं करतो आणि आजचा पाडवा नवरा बायकोचा असतो। नवरा बायकोच्या पाडव्याला बायको नवऱ्याला ओवाळते आणि या सगळ्यामध्ये त्याच्याकडून छानपैकी गिफ्ट घेते, असं हा सगळा पाडवा असतो। यावरती आता इकडे सई माऊ म्हणते, मग धनत्रयोदशी म्हणजे काय? त्यावरती आता इकडे मुक्ता तिला सगळं डिटेलमध्ये सांगायला लागते। त्यावरती सई म्हणते, वासूच्या बारशाच्या दिवशी दिवाळी सुरू होते ना। मुक्ता म्हणते, हो ग सई माऊ, वासूचं बारसं नाही ग, ते वसुबारस असतं। वसुबारस म्हणजे गाय आणि वासरू यांच्यामधील प्रेमाचा दिवस, म्हणजे आई आणि मूल यांच्यामधील प्रेमाचा दिवस। एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते हे जाणणारा दिवस आणि त्यासाठी आपण वसुबारस करतो आणि त्याचं आईचं आणि मुलाचं प्रतीक म्हणून आपण आता गाय आणि वासरू यांचं छानपैकी म्हणजे वसुबारस साजरं करतो। त्यानंतर धनत्रयोदशी, त्यावरती इकडे सई म्हणते, धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा का? मुक्ता म्हणते, अगदीच तसं नाही बाळा, फक्त धन नाही तर धनत्रयोदशी म्हणजे या सगळ्यामध्ये तो दिवस डॉक्टरांचा पण असतो। आता यावरती कुबेर आणि धनत्रयोदशी या दोघांचं या सगळ्यामध्ये कॉम्बिनेशन असतं। कुबेर हा धनाचा हे असला तरी धनत्रय हा धन्वंतरी हा ना हेल्थचा म्हणजे आपल्या आरोग्याचा डॉक्टरच म्हणायला लागेल, म्हणजे हा दिवस डॉक्टरांचा सुद्धा असतो असं म्हणत मुक्ता एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह इकडे आता सई माऊच्या समोर ठेवत असते आणि सई म्हणते, अरे वा, म्हणजे धनत्रयोदशी हा मुक्ताईचा दिवस, मुक्ताई तू डॉक्टर आहेस ना, असं म्हणत ती मुक्ताचं कौतुक करायला लागते। आणि त्यानंतर इकडे आता मुक्ता सांगायला लागते, या दिवशीनं कृष्ण बाप्पाने 16,000 बायकांची नरकासुराच्या त्या कैदेमधून सुटका केली होती आणि तो दिवस आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर पाडव्याला नवरा बायकोचा सण असतो। यावरती सई म्हणते, अच्छा, म्हणजे या पाडव्याला तुझा आणि पप्पांचा सण का? यावरती मुक्ता म्हणते, हो ग माझं लेकरू, असं म्हणत मुक्ता आता सईला पाडव्याच्या पासून ते अगदी वसुबारस पासूनचे सगळ्या दिवसांचं महत्त्व समजावून सांगते। त्यानंतर मुक्ता आतमध्ये येते आणि पाहते तर काय, इकडे आदित्य उदास बसलेला असतो। उदास आदित्यच्या जवळ आता मुक्ता जाते आणि काय झालं आदी बाळा, तुला उदास व्हायला काय झालं असं म्हणत आदीच्या जवळ येते। आदी म्हणतो, काही नाही, उद्या न भाऊबीज आहे ना आणि या भाऊबीजेला मी ना सईसाठी काहीतरी गिफ्ट घेण्याचा विचार करतोय। मी सईसाठी गिफ्ट घेण्यासाठी बघायला आलो तर माझ्या पिगी बँकमध्ये जास्त पैसे नाही आहेत। यावरती मुक्ता म्हणते, तुला कोणी सांगितलं की तू पैशानेच काहीतरी भाऊबीजेचं गिफ्ट घेऊ शकतोस? अरे तुझ्या स्वतःच्या हाताने, तुझ्या स्वतःच्या कल्पनेने तू छानपैकी सईसाठी ग्रीटिंग बनव की। हा, पण तू बनव बरं, त्या सगळ्याची सर किंवा त्या सगळ्याची किंमत कोणत्याही महागड्या गिफ्टला येणार नाहीये।
यावरती आता इकडे आदित्य म्हणतो, खरं सांगू का मुक्ताई, तू या सगळ्यामध्ये मला खूप चांगलं शिकवतेस. म्हणजे तू या घरामध्ये मला आणलंस, मला पुन्हा एकदा सई माऊच्या सोबत भेटण्याचा चान्स मिळाला, मला सगळ्या घरच्यांचं प्रेम मिळालं. आणि ज्या वेळेला मी सई सोबत जातो ना शाळेमध्ये, तेव्हा मला एक चांगली मैत्रीण पण मिळालेली आहे. कारण याच्या आधी माझं असं कोणी चांगलं मित्रच नव्हतं. म्हणजे मला टिफिन नसेल तर टिफिन शेअर करायला किंवा माझी बाजू घेऊन स्कूलमध्ये मित्रांशी भांडायला असं मला कोणीच मित्र नव्हतं. ते सई माऊमुळे मिळालं. सईमुळे मला हे सगळं मिळालं. त्यासाठी खरंच मुक्ता आंटी, मी तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत, कारण तू मला या घरामध्ये आणलंस. असं म्हटल्यावरती इकडे आता आदित्य सांगायला लागतो, खरंच मी भाग्यवान आहे, सईसारखी बहीण मला मिळाली. यावरती मुक्ता सांगते, ज्याप्रमाणे तू भाग्यवान आहेस ना त्याचप्रमाणे सई सुद्धा खूप भाग्यवान आहे. तिला तुझ्यासारखा दादा मिळालाय. खरं सांगू का, तुझ्यासारखा दादा मिळणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. चला बरं, आपण गप्पा मारत काय बसलोय, तू छानपैकी ग्रीटिंग तयार करणार आहेस ना. असं म्हणत ती आता इकडे आदित्यला भाऊबीजेचं महत्त्व सांगते. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सागरचं तोरण लावण्याचं काम चालू असतं. पण सागर तोरण कमी लावत असतो आणि त्याचं लक्ष किचनमध्ये काम करणाऱ्या मुक्ताकडे जास्त असतं. तो तोरण लावता लावता मुक्ताकडे टोकून टोकून पाहत असतो. त्याच वेळेला इकडे आता इंद्रा येते घरामध्ये. सई आणि आता आदित्य सुद्धा असतात. सई आदित्य येतात आणि त्यावेळेला आदित्य म्हणतो, पप्पा तुम्ही तोरण लावताय की काय करताय. त्यावरती सागर म्हणायला लागतो, नाही नाही तोरणच लावते, पण मला न तोरणाचा अँगल नीट भेटला नव्हता ना, तो अँगल पाहतो आहे. यावरती आता इकडे इंद्रा म्हणते, हो का, तुझा अँगल तर चुकलेलाच आहे, ते तर बरोबरच आहे, आणि दिवे लावून तुझे झालेलेच आहेत, आता उतरा खाली, तोरण पण लावून झालं असेल तर. असं म्हणत स्वाती, इंद्रा, सई आणि आता आदित्य हे चौघजण सागरचं कौतुक करायच्या ऐवजी त्याला आता या सगळ्यामध्ये उगाचच टेर खेचत असतात. त्यावरती इंद्रा म्हणते, चला चला उतरा, दिवे लावून झालेत आपले. असं म्हटल्यावरती आता इकडे पाडव्याची तयारी करायची आहे ना, असं आता इंद्रा सांगते, जा मुक्ता तयार होऊन ये, पाडव्याचं ओवाळणी करायची आहे ना. मग मुक्ता आपल्या रूममध्ये येते आणि छानपैकी तयार होते. मुक्ताने छान लाल चुटूक रंगाची सिंपल साडी नेसून अगदी सुंदर तयार झालेली असते. तिच्या मागून सागर येतो. सागर आल्यावर ती तो मुक्ताकडे एकटक पाहतच बसतो. मुक्ता म्हणते, काय पाहताय. यावरती सागर म्हणतो, तुम्ही तुमचे डोळे अगदी छानपैकी बंद करून घ्या. यावरती मुक्ता म्हणते, नाही मी ज्या वेळेला डोळे बंद करते त्यावेळेला तुम्ही काहीतरी असं करता, मला नाही आवडत. सागर म्हणतो, हो का, नको आवडते, पण डोळे बंद करा तरी. मुक्ता म्हणते, नाही मी नाही डोळे बंद करणार. मुक्ता हट्टीपणा करायला लागते. सागर म्हणतो, माझं ऐकणार नाही का तुम्ही. असं म्हटल्यावरती मुक्ता आता हसायला लागते आणि डोळे बंद करते. मुक्ताने डोळे बंद केल्यावरती इकडे आता सागर तिच्या गळ्यामध्ये एक छानपैकी सोन्याचा नेकलेस घालतो आणि त्या नेकलेसच्या सोबत त्याने सुंदर कानातले सुद्धा आणलेले असतात आणि मुक्ताला तो आरशामध्ये दाखवतो, बघा कसा वाटतोय हा नेकलेस. मुक्ता म्हणते, नेकलेस तर खूपच छान आहे. आणि सागर मग नंतर झुमके सुद्धा मुक्ताच्या कानाला लावतो आणि कसं दिसतंय बघा बरं. यावरती मुक्ता म्हणते, दोन्हीही सेट खूपच सुंदर आहे, पण या सगळ्यामध्ये हे देण्यासाठी तुम्ही खूप घाई केलीत ना. म्हणजे पाडव्याला दिवाळीचं गिफ्ट म्हणून हे जर का तुम्ही मला आणलेलं आहेत तर मी पाडव्याची ओवाळणी केल्यानंतर तुम्ही मला हे द्यायचं होतं ना. यावरती मग आता इकडे सागर म्हणतो, कसं आहे ना, मी ज्या वेळेला तुम्हाला पाहतो त्या वेळेला माझे पेशन्सच संपून जातात. म्हणजे खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये मी तुमच्याजवळ जेव्हा असतो तेव्हा माझ्याकडे पेशन्सच राहत नाहीत. काय करू मी इतका उतावळा होतो की पाडव्याचं आणलेलं गिफ्ट मी तुम्हाला आधीच देऊन टाकतो. असं म्हणत सागर आता मुक्ताशी छानपैकी बोलत असतो, तिचं कौतुक करत असतो, तिच्या स्तुती करत असतो आणि मुक्ता खूपच भारावून जाते आणि सागरकडे पाहायला लागते. मग तर सागर खूपच रोमॅन्टिक होतो. मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि मुक्ता काही बोलणार तितक्यात सागर तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि एकदम रोमॅन्टिक होत एकदम जवळ जात आता छानपैकी किस घेण्यासाठी तिच्या समोर येतो. सागर ज्या वेळेला किस घेण्यासाठी येतो त्याच वेळेला त्याचा पाय मुक्ताच्या प्लीट्सवरती पडतो आणि साडीच्या प्लीट्स सगळ्या उखडल्या जातात. मुक्ता म्हणते, काय आहे सागर, सगळ्या साडीच्या प्लीट्स निघाल्या. यावरती सागर म्हणतो, थांबा ना,
मी आहे की, मी तुमच्या साडीच्या प्लीट्स लावून देतो. यावरती मुक्ता म्हणते नाही जमणार हे तुम्हाला. सागर म्हणतो हे पण तुम्हीच ठरवणार का की मला जमणार की नाही जमणार? बघा तरी मी जमवतोय की नाही जमवतोय ते. असं म्हणत सागर एकदम रोमॅन्टिक होतो आणि तो मुक्ताच्या साडीच्या प्लीट्स करायला लागतो. मुग्धा एकदम लाजते आणि लाजून मुक्ता सागरकडे पाहते, डोळे बंद करते आणि आता सागरीकडे छानपैकी साडीच्या प्लीट्स करतो. प्लीट्स करून तो साडीच्या आता खोचतो सुद्धा आणि मुक्ता सागरच्या स्पर्शाने पूर्णपणे मोहरून जाते आणि आता ती सागरपासून लाजून लांब होत असते, तर सागर मात्र तिला आपल्याजवळ घेत त्या प्लीट्स खोचायचं काम करतो. मुक्ता चक्क लाजते. हा स्पर्श तिला पहिल्यांदा होत असल्यामुळे मुक्ता आता या सगळ्यामध्ये सागरपासून लांब जात असते, पण सागर तिला जवळ ओढतो आणि तिचा किस घेण्याचा प्रयत्न करतो. दोघं जण एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. सागर अगदी मुक्ताच्या तोंडाजवळ आलेला असतो आणि किस घेणार तितक्या तिकडे इंद्राचा आवाज येतो. मुक्ता, मुक्ता ये, ओवाळणी नाही का करायची? असं म्हणत इंद्राने त्यांचा पूर्ण मूड स्पॉइल करून टाकलेला असतो आणि दोघांना मोठ्याने आवाज देत तिने आता या लवकर या असं म्हणत आरडाओरडा करायला लागते. त्यातच मुक्ता आता बाहेर येते. मुक्ता बाहेर आल्यावर ती इकडे आता इंद्रा म्हणते काय चाललंय काय? चला पाडव्याची ओवाळणी करायची आहे ना, सागराला ओवाळायचं आहे, बरीच तयारी आहे आणि तुम्ही अशा काय चाललंय सावकाश सावकाश? तितक्यात तिथे सावनी येते आणि इंद्रा सांगते अगं दिवे लावायचे आहेत, घराच्या बाहेर लावा, घराच्या आत लावा, दिव्यांनी घर उजळून निघालं पाहिजे. तितक्यात तिथे सावनी येते आणि मी करू का? मी या सगळ्यामध्ये छानपैकी दिवे लावू का? कोणी तिच्याकडे पाहतच नाही. तोपर्यंत इकडे आता स्वाती सांगायला लागते मुक्ता तू बटाट्याची भाजी बनवून ठेवली होतीस ना, तर मी पुऱ्या केलेल्या आहेत. ऑलरेडी पुरी भाजी झालेली आहे, अजून काय करायचं ते बघूया का? यावरती मुक्ता म्हणते हो, मी बटाट्याची जी भाजी केली ना त्यातली थोडी भाजी वेगळी काढते आहे आणि त्याचे ना मुलांना बटाटे वडे करून देणार आहे. यावरती आता इकडे आदित्य आणि आता सई येते. आदित्य आणि सई सांगायला लागतात मुक्ता आंटी आम्हाला ना बटाटे वडे नको आहेत. सई म्हणते हो, बटाटे वडे नको, काहीतरी वेगळं जरा करशील का? म्हणजे काल तू ब्रोकोली पण आणलेली आहेस ना, तर पास्ता बनव. मुक्ता म्हणते अरे वा, म्हणजे याच माझ्यासोबत खरेदी करायला होत्या ना सई मऊ, त्यामुळे यांना अचूक माहिती आहे की काय घरात आहे काय घरात नाही आहे आणि त्यामुळे आता मी पास्ता बनवते. ठीक आहे असं म्हणत मुक्ताला शिंका यायला लागतात. मुक्ताला धुळीची ॲलर्जी झालेली असते. तोपर्यंत सावनी म्हणते मी करू का पास्ता वगैरे काय? त्यावरती मुक्ता म्हणते नको, मी करते ना पास्ता. असं म्हणत मुक्ता आता शिंका देत असते. त्यामुळे पुन्हा एकदा सावनी म्हणते मुक्ता तुला त्रास होत असेल तर मी पास्ता करते. त्यावरती इकडे इंद्रा चिडते आणि काहीही कुणीही करायची गरज नाहीये, मुक्ता जा तूच कर आणि स्वाते रांगोळी काढ. असं म्हणत ती आता पाडव्याची आरती करण्यासाठी रांगोळी काढायला सांगते. स्वातीला रांगोळी काढायला सांगितल्यावरती स्वाती रांगोळी काढायला लागते, पण तोपर्यंत तिकडे आता सावनी म्हणते मी काढू का रांगोळी? त्यावरती इंद्रा चिडते आणि तुला सांगितलंय ना आमच्या घराच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची लुडबुड तू करायची नाहीये, तू निघ बरं इथून. असं म्हणत ती आता इकडे सावनीची म्हणून तिकडून जायला सांगते. त्यावरती सागर म्हणतो चला आरती झालेली आहे, आपण पाडव्याची आरती करून घेऊया, रांगोळी काढून झालेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर पाटावरती बसतो. छानपैकी मुक्ता त्याची आरती करते. औक्षण झालेलं असतं, पण या सगळ्यामध्ये औक्षण झाल्यावरती ऑलरेडी सागरने गिफ्ट दिलेलं असतं. लकी स्वाती छानपैकी फोटो काढत असतात आणि इंद्रा त्या दोघांची दृष्ट काढत असते. औक्षण झाल्यावरती मग मुक्ता आणि सागर इकडे इंद्राकडे येतात. इंद्राकडे येऊन आता इंद्राच्या पाया पडायला लागतात. इंद्रा म्हणते इडापिडा टळू दे आणि कोणाची पण नजर नको लागू दे असं म्हणत ती सावनीकडे पाहायला लागते. सावनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अस्वस्थ असते. सावनी या सगळ्यामध्ये आता मात्र या आपल्याला काहीच काम मिळत नाही किंवा या सगळ्यामध्ये आपली डाळ कुठेच गळत नाही म्हणून पूर्णपणे अस्वस्थ असते. तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगायला लागते हे बघ मुक्ता, सगळ्यात पहिले दिवे घे, दिव्यांमध्ये तेल ओत, तेल ओतून सगळीकडे दिवे लाव. तुझ्या आईच्या घरात पण दिवे लावायचे असतील ना, आपल्या कॉरिडॉरमध्ये लाव, सगळ्या आपल्या सगळ्या विंडोमध्ये लाव, प्रत्येकाच्या घरात दिवे लाव, दिव्यांनी घर सगळं उजळून काढूया. असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला दिवे लावायला सांगत असताना सावनी तिकडे येते आणि मी लावू का दिवे? मुक्ता मी काही मदत करू का तुला? यावरती इंद्रा चिडते तू आणि दिवे अजिबात नको. तुझा आणि दिव्यांचा काय ग संबंध आहे? तू आणि दिवे लावू नकोस. तू आत्तापर्यंत जाम दिवे लावलेस आणि आत्ता सुद्धा दिवे लावण्यासाठी जाशील ना तर या सगळ्यामध्ये काहीतरी अनर्थच करून ठेवशील.
त्यामुळे तू आमच्या घरापासून जरा लांबच राहा, आमच्या घरामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि कोणत्याही कामामध्ये पुन्हा मी हे करू का, मी ते करू का असं विचारू नकोस. इंद्रा चांगलीच चिडलेली असते आणि तिने सावनीचा सडेतोड अपमान केलेला असतो. पुन्हा आमच्या घरामध्ये डवळाडवळ करण्याचा कोणताही प्रयत्न करू नको असं तिला सांगितलेलं असतं. मग मुक्ताला जरा वाईट वाटतं. चांगुलपणाची मुक्ताला आता पुन्हा एकदा हुकी येते. चांगुलपणामुळे आपलं आतापर्यंत किती नुकसान झालंय, चांगुलपणामुळे सावनीच्या बाबतीत आपण किती वेळा चूक केले किंवा चांगुलपणामुळे आपण किती वेळा तोंडावर पडलंय हे विसरून मुक्ता पुन्हा एकदा म्हणते, मम्मी म्हणजे कसं आहे, मी सगळ्या घरच्यांना एकच सांगू इच्छिते की दिवाळ सण हा असा आहे ना की आपण सगळे मागचे राग रुसवे फुगवे विसरून जातो. अनोळखी व्यक्ती असली, आपले दुश्मन असलं किंवा अजून कोणासोबत आपले वाद असले तरी हॅपी दिवाळी म्हणून आपण त्याला विश करतो ना. मग या सगळ्यामध्ये सावनी तर आपल्या घरात राहते. ज्याप्रमाणे अनोळखी व्यक्तींना आपण विश करतो त्याचप्रमाणे आपण सावनीला पण माफ करून टाकूया ना. आणि बाकी अनोळखी व्यक्ती नाही आहे सावनी. सावनी तर आपल्या घरात राहते, आपल्या आदित्यची आई आहे, तिच्यामुळे आज आदित्य आपल्या सोबत राहतोय. त्यामुळे मला असं वाटतंय कोणत्याही बाबतीत आपण सावनीला या सगळ्यामध्ये सारखं टोचून टोचून बोलायला नको आहे. आपण सावनीला एक चान्स द्यायला पाहिजे असं म्हणत मुक्ता आपलं मत मांडायला लागते. आणि त्यावरती इंद्राला हे पटत नसलं तरी सुद्धा दिवाळ सण असतो आणि मुक्ता म्हणते म्हणून आता कुणीच काही बोलत नाही, पण कुणालाही मुक्ताचं हा मोठेपणाचं वागणं हे अति चांगलपणा अजिबात आवडलेलं नसतं. त्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते ठीक आहे, हिला कामच करायचंय ना, मी देते हिला काम. हिला काम हवे आहे तर जा, सगळे दिवे घे, पणत्या घे, छान पुसून घे, त्यात वाती कर, त्या टाक, तेल टाक आणि सगळ्या घरभर दिवे लाव असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते ठीक आहे, पण मी एक प्रश्न विचारू का, म्हणजे आपण पणत्या, त्या मातीच्या पणत्या घ्यायच्या, त्याच्यात तेल, त्याच्यात वात, हे इतकं सगळं करण्यापेक्षा आपण वॅक्सचे रेडीमेड दिवे घेतले तर, जे फक्त लावायचे असतात, म्हणजे त्याला फक्त माचीस लावायची आणि ते लावायचे, असे दिवे लावले तर काम खूप सोपं होऊन जाईल ना. यावरती इंद्रा म्हणते बघितलंस मुक्ता, अगं ही आहे हिची अक्कल, म्हणजे हिला दिवाळीच्या सणाला मातीचे दिवे, त्याच्यामध्ये तेल आणि वात याचं महत्त्व कळतंय. ती काय सांगते, मेणाचे दिवे लावा, ही हिची अक्कल. हो, म्हणूनच मी तुला सांगत होते की तू हे सगळं कर. हिला अर्ध्या गोष्टी समजावून सांगताना आपण मूर्ख ठरतोय. यावरती इकडे आता सावनी म्हणते नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मला हे खरंच माहीत नव्हतं म्हणून मी विचारलं. तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे. जर का मातीचेच दिवे करायचे आहेत तर मी मातीचे दिवे करते. तसं काही नाही आहे. मला आपलं जे काही सगळं वाटलं ना ते सगळं आता मी करण्यासाठी फक्त बोलले, बाकी काहीच नाही आहे असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच सावनी दिव्यांची तयारी करते, त्याच्यामध्ये तेल ओतते आणि आता ते लावण्यासाठी घेते. तोपर्यंत मुक्ताला खूप सर्दी झालेली असते. मुक्ताला या सगळ्यामध्ये आता मात्र सारख्या शिंका येत असतात आणि त्यामुळे मुक्ता शिंकत असते. तर इकडे सावनी म्हणते काय ग मुक्ता, काय झालं? मुक्ता म्हणते काय माहिती, मला ना धुळीची ॲलर्जी आहे, कदाचित या धुळीच्या ॲलर्जीमुळे सतत शिंका येत आहेत. मग आता मुक्ता दिवे आणते आणि ती सांगते मी ना आईच्या घरामध्ये पण दिवे लावते, आई नाही आहे ना, पण आता दिवाळी आहे त्यामुळे तिच्या घरात सुद्धा दिवे आता लागलेच पाहिजेत. असं म्हटल्यावर ती मुक्ता दिव्यांचं ताट घेऊन आत जाते आणि ती सावनीला सांगते की कॉरिडॉरमध्ये तुम्ही दिवे लावून घ्या. सावनी म्हणते हो, मी कॉरिडॉरमध्ये दिवे लावते, मी रूममध्ये दिवे लावते. यावरती मुक्ता म्हणते एक काम करा, तुम्ही ना तुमच्या रूममध्ये, तुमच्या आणि आदित्यच्या रूममध्ये सुद्धा 2 दिवे लावून घ्या, तोपर्यंत मी येते. असं म्हणत मुक्ता आता सावनीकडे दिवे देते. सावनीला दिवा आता ती किचनमध्ये पण लावायला सांगते. मग काय सावनीचे उद्योग सुरू होतात. सावनी किचनमध्ये दिवा लावण्याच्या निमित्ताने आता मोठा धमाका करते. म्हणजे आता सावनी इकडे येते, ते दिवे किचनच्या इथे ठेवते आणि त्यानंतर ती आता किचनमधला जो सिलेंडर असतो तो काढते. इकडे मुक्ता तो दिव्यांचं ताट घेऊन तिच्या आईकडे जाते. तोपर्यंत सावनी तो सिलेंडर काढण्यासाठी मुक्ता बाहेर पडण्याची वाट पाहत असते. मुक्ता बाहेर पडल्यावरती मग आता इकडे सावनी तो सिलेंडर काढते. त्या सिलेंडरमध्ये
थोडंसं लीक करून ठेवते आणि त्याच्याच बाजूला दिवे ठेवते, जेणेकरून जेव्हा मुक्ता इकडे येईल त्यावेळेला तो सिलेंडर चालणार नाही अशी ती सिस्टीम करून ठेवते आणि सिलेंडर बंद असल्यामुळे मुक्ता तो सिलेंडर काढणार आणि आग लागणार असं काहीतरी जुगाड करते. आता काय करते तिचं तिलाच माहिती आणि वाट पाहत असते धमाक्याची. मुक्ता आईकडून दिवे लावून येते. दिवे लावून झाल्यावरती सावनी तिच्या हातातून ताट घेते आणि ते ताट घेऊन बाजूला होते. तोपर्यंत मुक्ता सिलेंडर लागत नाही, कारण तिला पास्ता बनवायचा असतो. मुलांनी डिमांड केलेली असते पास्त्याची. तो पास्ता बनवण्यासाठी मुक्ता आता सिलेंडर काढते, पास्ता बनवायला घेते आणि तितक्यात मोठा धमाका होतो. धमाका झाल्यावरती मुक्ताची साडी पेट घेते आणि तोपर्यंत सिलेंडर समोर पेटत असतो, इकडे साडी पेटत असते. मुक्ता मदतीची अपेक्षा करत असते. सागर 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 सगळे आतमध्ये असतात. मग या सगळ्यामध्ये हिरो बनत सावनी तिकडे येते. स्वतःचा हात भाजत मुक्ताचा पदर आता विझवण्याचा प्रयत्न करते. मुक्ताचा पदर विझवते, स्वतःचा हात भाजवते आणि मुक्ता बाजूला हो असं म्हणत तो सिलेंडर पण बंद करते आणि अगदी हिरोईन बनते. यात स्वतःचा हात भाजून हिरोईन बनण्यासाठी तिने हे सगळं नाटक केलेलं असतं. आता मात्र इकडे मुक्ताला समोर बघते तर आपण आज वाचलोय ते फक्त आणि फक्त सावनीमुळे असा मुक्ताचा गैरसमज होतो, कारण या सगळ्यामध्ये आग कशी लागली हे अजूनही मुक्ताला माहीत नसतं. तिकडे दिवे ठेवून मुद्दाम त्या रेग्युलेटरमध्ये काहीतरी बिघाड केलाय हे मुक्ताला माहिती नसतं, कारण आत्ताच्या वेळेला तिची ती मनस्थिती नसते की आपण ते समजून घेऊ आणि या वेळेला तिला सावनीच हिरो वाटत असते, सावनीनेच आपल्याला वाचवलं असं वाटत असतं. तोपर्यंत सागर आणि घरचे येतात. काय झालं मुक्ता, काय झालं मुक्ता? मुक्ता सांगते कशी काय कोणास ठाऊक आग लागली, पण सावनीने मला वाचवलं असं म्हटल्यावर ते मग मात्र सगळेजण सावनीच्या समोर येतात. सागर सावनीचे आभार मानतो, पण सावनीचा हात भाजलेला बघून तो म्हणतो तुझा तर हात भाजलाय. सावनी म्हणते ठीक आहे, हात भाजला तरी मुक्ताला वाचवल्याचं मला खूप आनंद आहे असं म्हणत सावनी नाटकीपणा करायला लागते. तोपर्यंत मुक्ता सावनीकडे पाहते. तिला संशय येतो. मुळातच ही आग लागली कशी याचा विचार अजून तरी मुक्ताने केलेलाच नसतो, पण ज्या वेळेला निवांत होऊन मुक्ता हा विचार करणार त्यावेळेला नक्कीच मुक्ताच्या समोर येणार की सावनीने या सगळ्यामध्ये काहीतरी कारस्थान केले. हुशार मुक्ता हे कारस्थान शोधणार आणि मग मात्र सावनीची काय हालत होणार किंवा मुक्ताला हे कारस्थान समजल्यावरती ती सावनीच्या बाबतीत काय ॲक्शन घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.